ठीक है। देखिए उसका फर्स्ट पॉइंट है मीनिंग एंड कंसेप्ट ऑफ एनवायरनमेंट एजुकेशन। मतलब हमें इन्वायरमेंट एजुकेशन का मीनिंग जानना है, उसकी कंसेप्ट जाननी है। तो बहुत बार क्या होता है कि स्टूडेंट जो है कंफ्यूज हो जाते हैं मीनिंग और जो कंसेप्ट है इसमें। तो आप दोनों में से कोई बताओ कि मीनिंग एंड कंसेप्ट में क्या डिफरेंट है, व्हाट इज डिफरेंट बिटवीन मीनिंग एंड कंसेप्ट। मीनिंग म्हणजे त्याचा अर्थ आणि कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना त्या. हा तर त्यांचा शब्दशः म्हणजे रूपांतरण झालंय मराठीमध्ये इंग्लिशचं. हो. काय काय अर्थ काय आहे असं म्हणजे फरक काय आहे अर्थ आणि चला अर्थ आणि संकल्पना, तर या दोघांमध्ये काय फरक आहे ते सांगा मला. मीनिंग जो है उसके साथ उसकी डेफिनेशन, उसका इंट्रोडक्शन लिखना पड़ेगा, और जो कॉन्सेप्ट होता है उसमें उसकी विशेषताएं, कैरेक्टरिस्टिक्स, उसका इम्पोर्टेंट, और उसके बारे में जो भी रहता है 2-3 चीजें और ऐड करके कॉन्सेप्ट बड़ी बड़ी होती है थोड़ी। हाँ देखो अभी मीनिंग में क्या होता है कि ये मतलब जैसे ऐसे फॉर एग्जांपल लेते हैं हर्षा नाम, आपका नाम का ही ले लेते हैं कि आपका हर्षा नाम का जब मीनिंग लेना है और कंसेप्ट लेना है, तो हर्षा नाम, तो इसका मीनिंग लेना है तो हर्षा मतलब क्या होता है, आनंद है ना, हैप्पीनेस, ठीक है हर्ष। तो फिर ये नाम कहाँ से आया, ये नाम कहाँ से पड़ा है, इस नाम का मतलब क्या है, इस नाम का मतलब उगम कहाँ से हुआ, वहाँ से लेकर उसका कहाँ का उसका यूज किया जाता है, उसके बेनिफिट्स क्या है, लॉसेस के, वो सभी कहाएंगे तो कंसेप्ट में आते हैं। समझ में आया क्या आपको कि अगर हम एक आधा टॉपिक लेते हैं तो टॉपिक अगर लेते तो उसका मीनिंग, उसका शब्दशः मीनिंग क्या होता है तो वो आएगा अर्थ में कि उसको क्या बोला जा सकता है, लेकिन उसका उगम कहाँ से हुआ, इसके बेनिफिट्स कहाँ है, उसके लॉसेस कहाँ है, उसका यूजेस कहाँ होता है, वो सब कहाँ आएगा, कंसेप्ट में आता है। तो हमारा जब पहला पॉइंट है इसमें मोस्टली स्टूडेंट एग्जाम में कंफ्यूज हो जाते हैं, और कंसेप्ट एंड मीनिंग का जब क्वेश्चन आ जाता है तो मीनिंग एंड कंसेप्ट दोनों को मिला के एक ही आंसर लिख लेते हैं, ठीक है। इससे तुम्हारे मार्क्स पे उसका असर होता है और मार्क्स जो है आपके कम हो जाते हैं। तो अब हम देखेंगे सबसे पहले कि इन्वायरमेंट साइंस एंड इन्वायरमेंट एजुकेशन जो है तो उसका वो क्या है, आप बताइए जरा इन्वायरमेंट क्या होता है, इसको वातावरण क्या, किसे वातावरण कहा जा सकता है, पर्यावरण है वातावरण जो है किसे कह सकते हैं हम। हमारे हर्षा मैम आपका आवाज नहीं आ रहा है, फॉलो आवाज करता नहीं है। आ रहा है, आवाज नहीं आ रहा हर्षा मैम। हर्षा मैम आप फिर से बोलिए क्या बोलना चाहते हो। मुझे बताइए आप दोनों में से कोई एक की। हमारे हमारे जो आजू हमारे जो आजू बाजू जो भी चीजें हैं, फिजिकल बायोलॉजिकल जो भी, उसको लिविंग और नॉन लिविंग, उस पर जो इफेक्ट पड़ता है उसको ही इन्वायरमेंट बोला जाएगा। ओके देखिए सही बात है कि हमारे आजूबाजू का जो परिसर होता है ना, आपल्या आजूबाजूला जो परिसर असतो त्याला आपण काय म्हणतो, पर्यावरण बोलत असतो। सुनील सर आपको प्रॉब्लम है हिंदी से, सुनील नहीं सर नहीं मैडम, नहीं ना, समझ में आ रहा. नहीं हाँ नहीं सर। तो ठीक आहे, आपल्या आजूबाजूचा परिसर जो असतो तो म्हणजे काय, आपला वातावरण आहे, ठीक आहे। आता ह्या म्हणजे वातावरण आणि म्हणजे पर्यावरण म्हणजेच इन्व्हायरमेंट, तर ह्या शब्दाचा आपण अर्थ बघणार आहोत आधी, त्यानंतर कन्सेप्ट बघूया की कन्सेप्ट कुठून आलेली आहे आणि याचा काय बेनिफिट्स, कधीपासून याची सुरुवात झालेली आहे, आपल्या अभ्यासक्रमामध्ये का आपण शिकत आहोत। तर मला सांगा तुमच्या मते का आपण पर्यावरण शिक्षण अभ्यासक्रमात ठेवला असेल। आपण बघा त्याचा अर्थ कन्सेप्ट बघणार आहोत, आपण त्याला का शिकतो हे सगळ्या गोष्टी बघणार आहोत, म्हणजे हा पूर्ण पॉइंट एक क्लिअर करणार आहोत। तर तुम्हाला काय वाटते की पर्यावरण शिक्षण हा अभ्यासक्रमामध्ये का ठेवला असेल, पर्यावरण शिक्षा ये अभ्यासक्रम में क्यों रखा गया होगा, बताइए। पर्यावरण कारण शिक्षण, हाँ पर्यावरणामध्ये सगळे घटक अवलंबून आहे. मग निर्जीव असतील, सजीव असतील. हाँ सगळे, पण शिकण्याची गरज काय आहे, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकण्याची गरज काय, आपण तर बघतो आपल्याला माहित आहे पर्यावरण म्हणजे काय, हे सगळं आपल्याला माहित आहे, मग त्याला पुन्हाहून शिकण्याची गरज काय, फिर से उसे पढ़ने की क्या जरूरत है। अगर हमें पता है कि हमारे आजू बाजू का परिसर जो है, हमारे आजू बाजू के जितनी भी चीजें हैं जो हमारे पर्यावरण में आती है, तो उसको पढ़ने की जरूरत क्या है। बदल होत आहेत हळूहळू पर्यावरणामध्ये समजा.
नाही. असं सांगताय. हमारा मतलब हर्षा मैम, हमारे हर्षा मैम, हर्षा मैम, बॉडीज हर्षा को मैम, आपका आवाज नहीं आ रहा है। उसके साथ आप थोड़ा नेटवर्क में बैठिए, आपका ना आवाज ऐसा ब्लर हो रहा है थोड़ा। हेलो, यस मैम, हाँ जैसे कि बोलिए। अगर वो पर्यावरण जैसे कि ये डायनेमिक प्रोसेस है दिन ब दिन, तो पर्यावरण के हिसाब से जो भी फिजिकल मेंटल जो भी चीजें होती है बच्चों को सिखाने के लिए दिन ब दिन, जैसे भी कोरोना आ गया, ये भी एक पर्यावरण ही उसमें आएगा। तो इसके लिए वो डेवलप करने के लिए, वो न्यू न्यू चीजें सीखने के लिए, तो बच्चों का विकास होता है या बड़ों का भी, इसीलिए उसको सिखाया जाता है। ओके ओके ओके, मतलब आपके कहने का मतलब है कि विकास होता है। सुनील सर कह रहे हैं कि चेंजेस होते हैं ना, डेवलपमेंट एंड चेंजेस। विशाल सर आप बताइए क्यों हम पर्यावरण शिक्षा पढ़ रहे हैं? विशाल सर आवाज येतोय माझा? हो मॅडम. हाँ, आपण पर्यावरण पर्यावरणाचा हा बोला मॅडम. बोला बोला, पर्यावरण शिक्षण आपण का शिकत आहोत? हॅलो. पर्यावरण शिक्षा हम क्यों पढ़ते हैं? हा पर्यावरणाचा संबंध कसा तर सजीव आणि निर्जीव सर्व गोष्टींवर इफेक्ट करत असतो. आणि पर्यावरण काय आहे हे जेणेकरून आपण शालेय जीवनापासून जर का विद्यार्थ्यांना समजून सांगितलं किंवा सर्वांना कळलं की त्याद्वारे आपण पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. आणि हे शालेय किंवा महाविद्यालयीन ओके, तर तुमच्या विद्यार्थ्यांना मते कळणं गरजेचं आहे माहिती त्याच्यासाठी. देण्यासाठी. नाही, आणि पर्यावरणाचे आपण समतोल कसा राखावा ते पण माणसावर अवलंबून आहे, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. ओके, पर्यावरणाचं समतोलन महत्वाचं आहे तुमच्या मते, है ना? हे बघा, आधी आपण बघूया पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरण शब्दाची जी निर्मिती आहे ती कुठून झालेली आहे, ठीक आहे? तर पर्यावरण म्हणजे इंग्लिशमध्ये काय आहे? इन्व्हायरमेंट, है ना? तर इन्व्हायरमेंट ह्या शब्दालाच पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो, पर्यावरण किंवा वातावरण, है ना? तर हा इन्वायरमेंट, ये जो वर्ड है वो कहाँ से आता बता देते हो। इन्वायरमेंट इज द सराउंडिंग ऑब्जेक्ट्स, सर्क्यूमटेंस ऑफ लाइफ एंड पर्सन ऑफ सोसाइटीज, ठीक है? हमारे जो आजू बाजू का जो भी परिसर है, हमारी जितने आजू बाजू के जो लोग हैं, वो सभी कहाँ आते हैं? हमारे इन्वायरमेंट में आते हैं। कि देखिए, सिर्फ हमारे आजू बाजू के ही लोग नहीं, हमारे आजू बाजू के लोग ही नहीं आते पर्यावरण में, तो हमारे बाजू का जो समाज है, सोसाइटी, वो सभी कहाँ आती है? वो पर्यावरण में आती है, ठीक है? फॉर एग्जाम्पल देंगे हम कि जैसे हमारी जमीन है, पानी, पृथ्वीवरील जीव जंतु, वो सभी, है ना, चाहे वो निर्जीव हो सजीव हो, सारी चीजें कहाँ आती है? तो पर्यावरण में आती है। तब इन्वायरमेंट वर्ड का कैसे क्या उपयोग हुआ है और किस नाम से ये इन्वायरमेंट पड़ा है, इसके बारे में हम आगे देखते हैं। देखिए, पर्यावरण जो है ये मानव निर्मित घटक है, ठीक है? ये वाला सवाल है जो लास्ट टाइम ही पूछा गया था एग्जाम में। और जैसे कि मैंने पहले बता दिया था कि जो हमारा इन्वायरमेंट एजुकेशन जो हम पढ़ रहे हैं, तो ये हमारे एमएड के एजुकेशन की दृष्टि से तो इम्पोर्टेंट है ही, लेकिन ये वाला पूरा जो टॉपिक है, जो हमारा सब्जेक्ट है, पूरे 10 मार्क के लिए यूजीसी नेट में आता है, ठीक है? तो आप अगर इस बार नेट के एग्जाम दे रहे हो तो ये वाला जो सब्जेक्ट है आपका स्कोरिंग सब्जेक्ट तो है ही, स्कोरिंग के साथ साथ आपका नेट एग्जाम में भी काम आने वाला है, क्योंकि मैंने जैसे बता दिया कि लास्ट सेम होता है, तो इसमें आपको बहुत अच्छे से पढ़ना है और सारे सब्जेक्ट लीजिए। तो देखते हैं कि पर्यावरण जो है ये नैसर्गिक काही घटक मानव निर्मित असतात, ठीक है? और कुछ जो घटक होते हैं वो कृत्रिम होते हैं। कुछ जो घटक होते हैं पर्यावरणाचे ते कसे असतात? मानव निर्मित आहेत आणि काही काही नैसर्गिक आहेत। तर पर्यावरण हा जैविक आणि अजैविक घटकांचा एक समावेश असतो। पर्यावरण संज्ञा जी आहे स्थल सापेक्ष आणि काल सापेक्ष असते। हा इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही वाटलेस तर नोट करू शकता की पर्यावरण आपण शिकत आहोत, ही जी संज्ञा आहे, ही जी कन्सेप्ट आहे, तर ही स्थल सापेक्ष आहे आणि काल सापेक्ष आहे। म्हणजे काय, याला काय म्हणता येईल? स्थल सापेक्ष आणि काल सापेक्ष काय सांगता येईल तुम्हाला दोघांचा? पर्यावरणाशी कसा संबंध आहे सांगा ही संज्ञा? एनीवन? मनीषा हिवराळे मॅम, माईक म्यूट करा तुमचं। ओके, एनीवन सांगू शकता का पर्यावरण संज्ञा ही स्थल सापेक्ष आणि काल सापेक्ष या शब्द म्हणजे हा मीनिंग जो वर्ड आहे सेंटेन्स याचा अर्थ काय आहे? सांगता येणार सांगता येईल? नाही.
सोपं आहे. तुम्ही आधी शिकले असणार ना, स्थळ सापेक्ष आणि काल सापेक्ष म्हणजे काय? स्थळ सापेक्ष काल सापेक्ष नाही सांगता येणार. स्थळ म्हणजे काय ते तरी सांगा. स्थळ म्हणजे ठिकाण असतो, काळ म्हणजे काय. ठीक आहे, म्हणजे पर्यावरण ही शब्द जो आहे तो प्रत्येकासाठी बदलणारा आहे, प्रत्येक वेळेनुसार जो आहे बदलणारा आहे. ठीक आहे, जी कंडिशन आहेत त्या प्रत्येक वेळी बदलणाऱ्या आहेत, त्याला आपण काय म्हणतो की स्थळ आणि काल सापेक्ष. आपल्यासाठी जसं पर्यावरण आहे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखादा कासव आहे आणि तो तळ्यामध्ये राहत आहे, तर कासवाचं पर्यावरण काय झालं मग? कासव हा तळ्यामध्ये राहत आहे, तर कासवासाठी त्याचे पर्यावरण म्हणजे काय येणार? सांगता येईल का तुम्हाला? हा सांगा सुनील सर. त्याचं पर्यावरण फक्त तेवढंच पाणी असणार आहे त्याचं, निसर्गाचं तेवढंच जल बघा पाणी बघा, म्हणता येईल. ओके ओके, आपल्याला आधी त्याची कन्सेप्ट, पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे काय? परिसर, जैविक आणि अजैविक घटक सर्व त्याच्यात समावेश आला. ओके, हा लक्षात ठेवा. पर्यावरण म्हणजे काय? आपल्या आजूबाजूचा प्रदेश है ना, सभोवतालचा प्रदेश जो आहे, आपल्या आजूबाजूची जी कंडिशन आहे, जो ठिकाण आहे, तो सगळं कुठे येणार आहे? आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वस्तू कुठे येणार आहेत? आपल्या पर्यावरणामध्ये येणार आहेत, है ना. हमारे आजू बाजू का जो भी परिसर है वो चाहे कोई चीजें रही हो, चाहे निर्जीव हो सजीव, हर चीज कहाँ आएंगी? तो हमारे पर्यावरण में आएगी. तो अगर अभी बताते हैं कि कछवा अगर एक तालाब में रह रहा है या फिर कासव जो आहे तळ्यात राहत आहे, तर पर्यावरण त्याच्यासाठी काय असेल सांगा? कासवाचं पर्यावरण म्हणजे काय इथे मग? वॉटर सांगताय. पाणी, ठीक आहे. आणखी? कीटकनाशक, पाण्यात असणारे कीटकनाशक. हा, आणखी? बरोबर आहे. वो उसमें अडॉप्ट है, जहाँ मतलब जो जहाँ पे रहता है वहाँ उसका एडेप्टेशन जो भी वो लेता है, जैसे हम यहाँ हम जंगल में रह सकते हैं, मतलब वो एडेप्टेशन के हिसाब से वो एनवायरनमेंट को ले लेता है. ठीक है, ठीक. इसलिए वो जो हुआ है पे है उस वो एनवायरनमेंट के अकॉर्डिंग. देखिए, तालाब में क्या क्या रहते हैं? तालाब में अगर कछवा, तालाब, हमारा डेफिनेशन क्या है पर्यावरण का? कि हमारे आजू बाजू का सारी चीजें, हमारे आजू बाजू का जो भी प्रदेश है, हमारे आजू बाजू का जो भी वातावरण है, वो सब कहाँ आएगा? हमारे पर्यावरण में आएगा, है कि नहीं? मतलब हमारे आपल्या स्वभावताली जितका काही परिसर असेल, ठीक है, हमारे आजू बाजू का सारा परिसर का आएगा, हमारे पर्यावरण में आएगा. अगर जो कछुआ है अगर तालाब में रह रहा है, तो तालाब में रहने वाला जो पानी है, जीव जंतु है, मछलियाँ है, या फिर और जिस तालाब में इस सब जो चीजें होती है, चाहे उसमें देखिए तालाब में क्या क्या होता है, रेती भी होती है, पत्थर भी होते हैं, कुछ शैवाल भी होते हैं, मछलियाँ होती है, मतलब हर जो चीज होती है तालाब से संबंधित हर जो चीज होगी वो क्या होगा? कछुए का वातावरण होगा, उसका पर्यावरण होगा. अगर लेते हैं शेर का एग्जाम्पल लेते हैं, अगर शेर जंगल में रहता है तो उसका वातावरण क्या होगा? तो वहां रहने वाले सभी पशु, पेड़ पौधे हैं, वो सभी कहाँ आएंगे? तो शेर के पर्यावरण में आएंगे. अगर हम इंसानों का एग्जाम्पल लेते हैं तो हमारे पर्यावरण में क्या आएगा? अगर हमारे घर का हम लेते हैं एग्जाम्पल, फॉर एग्जाम्पल आप अपने घर का एग्जाम्पल लीजिए और बताइए कि आपका पर्यावरण क्या है? आपका पर्यावरण क्या है? कि आपके सोसाइटी के साथ, मतलब जो हम रहते हैं उसमें सोसाइटी के साथ एडेप्टेशन करना, अपने कल्चर में जीना और लोगों से मिलना, जो भी है मतलब अपने ऊपर जो भी रहता, हम सारी चीजें वो आजू बाजू की सराउंडिंग, हाँ बिल्कुल, ऑक्सीजन वगैरह, बिल्कुल, सभी बिल्कुल, चीजें जो होनी चाहिए हमारे लिए बिल्कुल, नीड्स की. बिल्कुल. आप सुबह जब उठते हो तो सुबह आप 7 बजे से उठ के रात के 12 बजे सो रहे हो, तो आपके 7 बजे से 12 बजे तक जितना आपका कांटेक्ट है, जितने लोगों से कांटेक्ट आता है, वो सारे लोग आपके पर्यावरण में आएंगे. वो सारी चीजें आपके ब्रश से लेकर आपके बेड के पिलो तक की वो सारी चीजें कहाँ आएंगी?
आपके पर्यावरण में आती है। आप दिन भर में जिनसे मिलते हो, जो चीजें करते हो, चाहे आप खाते हो या पीते हो, मतलब हर वो चीज, छोटी छोटी सी चीजें जो आप यूज कर रहे हो, वो सारी कहाँ आएंगी, तो आपके पर्यावरण में आएगी। ठीक है, तो ये इसीलिए बोला गया है कि जो पर्यावरण है ये स्थल सापेक्ष और काल सापेक्ष है। मतलब हर इंसान के हिसाब के अनुसार, हर समय के अनुसार जो पर्यावरण है वो पर्यावरण सबका अलग अलग होता है। ठीक है, जिसे हम व्यक्ति सापेक्ष भी बोल सकते हैं कि हमारे कांटेक्ट में जितने चीजें आएंगी, हमारे कांटेक्ट में जितने लोग आएंगे, हमारे जितने सोसाइटी से कांटेक्ट होगा, वो हमारा वातावरण है। वैसा ही सामने वाले का जितना जिसके साथ कांटेक्ट आएगा वो उसका वातावरण है। तो ये वातावरण क्या होता है कि हमारे आजू बाजू का प्रदेश, आजू बाजू की चीजें, चाहे वो जीवित हो या निर्जीव हो, ठीक है, तो वो सब क्या है, हमारी पर्यावरण है। तो ये होता है उसका मीनिंग। ठीक है, कंसेप्ट हमें आगे और देखने आते, मीनिंग में और आगे देखते हैं कि इन्वायरन, ये जो इन्वायरमेंट शब्द है, तो इन्वायरन इसका मतलब होता है सराउंडिंग, टू सराउंडिंग। ये लिखना है आपको, ठीक है, आप लिख रहे हो ना, आपको लिखना है, पेपर में भी लिखना है, आपको नोट्स तो दिए यस जाएंगे, फिर मैम, भी आप यस। लिख ही लीजिए कि इन्वायरमेंट, ये जो वर्ड बना है इन्वायरन से बना है, और इन्वायरन का मतलब होता है टू सराउंड। और टू सराउंड का मतलब क्या होता है, आप देखिए कि घेरने या फिर वेढ़ने। ठीक है, मतलब आजू बाजू का जो प्रदेश उसका घेरने किंवा वेढ़ने है, मतलब होता है इन्वायरमेंट। जो समाहित समाहित कर लेना, समा लेना, वो सब हिंदी में होगा, तो वो होगा हमारा, हमारे आजू बाजू का जो प्रदेश है जिसमें हम समावेश कर लेते हैं, वो आएगा हमारा इन्वायरमेंट। फिर क्या बोलता है कि इन्वायरमेंट में परिसरातील विविध घटक मानवाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करतात, ते घटक म्हणजेच पर्यावरण आहे। देखिए, जो चीजें जो है इंसान के डेवलपमेंट पे और ग्रोथ पे जो इफेक्ट करती है, वो सारी चीजें कहाँ आएंगी, हमारे इन्व्हायरमेंट में आएंगी। मतलब उसके वाढ आणि विकासावर जे वस्तू परिणाम करत असतील, त्या सगळ्या वस्तू कशात येणार आहेत, तर पर्यावरणामध्ये येणार आहेत। अब वाढ आणि विकास ही संकल्पना जरा सांगू शकता मला, दोघांमध्ये काय फरक आहे, वाढ आणि विकास, डेव्हलपमेंट अँड ग्रोथ? वाढ ही उंचीबाबत आहे, विकास ही त्याच्या गुणावरती अवलंबून आहे. ओके, बरोबर बरोबर। वाढ जी आहे ही तुमचे एखादा झाड जर वाढत असेल किंवा तुमची व्यक्तीची उंची जर वाढत असेल तर ही वाढणारी आहे, म्हणजे बाह्य गोष्ट आहे, ती दिसणारी गोष्ट। आणि विकास कसा आहे, हा आंतरिक आहे, इंटरनल आहे, आणि वाढ ही आउटर आहे। ठीक आहे, म्हणजे विकास तुमचा गुणात्मक विकास झाला असेल, तुमच्यात एखाद्या कौशल्याचा विकास झाला असेल, तर तो तुमचा डेव्हलपमेंट आहे, आणि वाढ म्हणजे तुमची ग्रोथ आहे। ठीक आहे, त्यानंतर काय म्हणताय की मानवाच्या और, आणि ह्या दोन घटकावर, हा इम्पॉर्टंट बरं का, तुमच्या वाढ आणि विकासावर परिणाम करणारा घटक म्हणजेच काय आहे, तर पर्यावरण आहे। पर्यावरणाच्या खूप साऱ्या व्याख्या आहेत, त्या तुम्हाला नंतर लिहायच्या आहेत, फक्त पॉइंट आहे तुम्हाला पर्यावरणाच्या अर्थ मध्ये लिहायचे आहेत, कळलं का? हे काही पॉइंट आहे, जेव्हा तुम्हाला येस मॅडम, येस मॅडम. प्रश्न विचारला जाईल की पर्यावरणाच्या कन्सेप्ट आणि मिनिंग स्पष्ट करा, तर तुम्ही कन्सेप्ट आणि मिनिंग जे आहे त्या दोघांना मिक्स करू नका, कारण की दोन्ही ह्या वेगळ्या आहेत। ठीक आहे, आपण मोस्टली एकच करतो आणि मग आपला आन्सर जर शॉर्ट होतो। बघा, ह्या कन्सेप्ट आणि मिनिंग साठीच तुम्हाला 4 पेज लागणार आहेत फायनल एक्झाम मध्ये, जर रिटन एक्झाम होईल तर। सो तुम्ही याला व्यवस्थित समजून घ्या। समोरचं काय म्हणते की मानवाच्या भोवतालचे सामाजिक, भौतिक व नैसर्गिक वातावरण म्हणजेच काय आहे, पर्यावरण आहे। ठीक आहे, सामाजिक, भौतिक आणि नैसर्गिक वातावरण म्हणजे पर्यावरण आहे। तर ह्या सामाजिक, भौतिक आणि नैसर्गिक वातावरणाचे एक एक उदाहरण द्या जरा। सामाजिक मतलब सोशल से, सोसाइटी से रिलेटेड। ओके, शाळा म्हणता येईल, शाळा. हाँ, सामाजिक हमारी सोसाइटी, भौतिक जो हमारी चीजें है ना, हमारे घर में आपला भौतिक गरजा म्हणतो आपण, हमारे जितने भी फर्नीचर है, हमारे टीवी, वो सभी सारी जो चीजें कहाँ आएंगी, हमारी जो उपयोग की डेली, हमारा फ्रिज है, हमारा कूलर है, हमारी जो सारी चीजें जो हम यूज करते हैं घर में या सोसाइटी में, सारी चीजें क्या हमारे भौतिक चीजों में आएगी। अब नैसर्गिक चीजों में क्या आएगा, हमारा हम जो सांसें ले रहे हैं, हमारा ऑक्सीजन है, पेड़ है, पौधे है, हमारे घर में लगे हुए गमले जो है ना, वो सभी कहाँ आएंगे, हमारे नैसर्गिक चीजों में आएंगे। तो वो सब क्या है, हमारा पर्यावरण है। अब पर्यावरण के जो है
देखिए पर्यावरण जो है प्रदेशानुसार बदलत असतो. मैंने अभी कहा है कि जो पर्यावरण है ये स्थल सापेक्ष होता है. हमेशा ध्यान में रखिएगा, नेट में ये सवाल पूछा जाता है कि पर्यावरणीय संज्ञा जो है स्थल सापेक्ष और काल सापेक्ष है. ठीक है, मतलब हर इंसान की हर कंडीशन के अनुसार जो है, हर टाइमिंग के अनुसार ये बदलती रहती है. पर्यावरण जो संज्ञा है ये बदलने वाली संज्ञा है. ठीक है, गतिशील संज्ञा है. तो अभी इसके दो प्रकार पढ़ते हैं. ऐसे तो पर्यावरण के बहुत सारे प्रकार है, हम आगे देखने वाले इसके टाइप्स में, लेकिन कॉमन देखते हैं. पहला तो है इसका नैसर्गिक और दूसरा है सांस्कृतिक. अब नैसर्गिक में कौन सी चीजें आएंगी और सांस्कृतिक में कौन सी चीजें आएगी, कौन बता सकता है? नैसर्गिक हवा, पाणी. हाँ बिल्कुल बिल्कुल. और सांस्कृतिक में क्या आएंगी? कल्चरल, अपना जो भी आर्ट कल्चर, हाँ फेस्टिवल्स. बिल्कुल 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 सही बात है. कस्टम्स पण ओके, हाँ कस्टम्स पण ओके बिल्कुल सही बात है. देखिए ट्रेडिशन्स पण येतील. हो, ये अभी सांस्कृतिक में आएंगे, हमारे कल्चर में आएंगे ये, है ना. और नेचुरल में हमारी क्या आएंगी, जो चीजें जैसे हमारे जलाशय है, डोंगर आहेत, हवामान आहेत, और उसके बाद वनस्पति है, हमारी जो खजीना है, मतलब सारी जो चीजें हैं खनिज संपत्ति, वो सारी क्या आएंगी, हमारे जो रिसोर्सेज वो सब नेचुरल में आएंगी. जिसमें हमारे आकार, प्रदेश का आकार है, हमारा स्थान है, क्षेत्रफल है, वो सारी चीजें नेचुरल इन्वायरमेंट में आएगी. और इन्वायरमेंट के मेन दो टाइप है, एक तो नेचुरल और दूसरा है कल्चर. तो कल्चर में क्या आएंगे, हमारे कला है, गेम है, हमारे आर्ट्स है, शिल्प है, मूल्य, संगीत, तो सारी जो चीजें है ना हमारे आर्ट्स, जैसे डांस वगैरह, हमारा कस्टम्स है, वो सारी चीजें कहाँ आएंगी, हमारे सांस्कृतिक में आएंगी. और फिर सांस्कृतिक के भी और दो प्रकार पड़ते हैं, एक तो आध्यात्मिक और एक भौतिक. ठीक है, तो ये जो देखिए, जब भी मैं तो तुम्हें नोट्स दूंगी तो टी डायग्राम निकाल के ही दूंगी, लेकिन पेपर सॉल्व करते वक्त हमेशा याद रखिएगा कि प्लेन आंसर मत लिखिए. प्लेन आंसर लिखने से क्या होता है कि इफेक्ट, क्योंकि जो चेक करता है वो आपके आंसर मोस्टली पढ़ता नहीं है. ठीक है, आप पेपर कैसे प्रेजेंट करते हो इस पर डिपेंड करता है कि आप कितने मार्क्स स्कोर कर सकते हो. अगर आप कोई भी चीज, अच्छा देखिए, अब दिस इज, अगर आप उसको प्रेजेंट ऐसे करोगे तो उसकी तरफ ज्यादा अट्रैक्ट होंगे ना. इसी प्रकार आप पेपर लिख रहे हो तो टी डायग्राम का यूज कीजिए. जैसे मैंने अभी टाइप बताई हूँ, तो पहले लिखिए पर्यावरण, उसके बाद दो टाइप, नैसर्गिक और सांस्कृतिक. ठीक है, उसके बाद सांस्कृतिक के दो टाइप आते हैं, एक तो है आध्यात्मिक और दूसरा है भौतिक. तो ऐसे जब भी टाइप पूछा जाता है या फिर जब भी आपके पॉइंट आते हैं तो आप टी डायग्राम निकाला कीजिए. ठीक है, और लास्ट टाइम लोगों को कंफ्यूजन था, टी डायग्राम मतलब पेड़ की डायग्राम नहीं होती है. भले उसका नाम ट्री डायग्राम होगा, लेकिन ट्री डायग्राम का शब्दशः अर्थ ना लीजिए कि टी डायग्राम मतलब पेड़ का डायग्राम नहीं होता. आपको पेड़ नहीं निकालना है वहाँ पे. लास्ट टाइम बहुत से स्टूडेंट मुझे पूछ रहे थे, इसलिए बता देती हूँ मैं कि टी डायग्राम क्या होता है. आप चाहे सर्कल निकालो, चाहे आपका चौकोन है, त्रिकोण है, आप कोई भी स्टार निकालो, कोई भी आप लाइन वगैरह जो होती है, वो सारे जो आपके डायग्राम में आते हैं तो टी डायग्राम में आते हैं. उसका आप आंसर लिखते हो तो उसे टी डायग्राम कहा जाता है. ठीक है, तो अभी आध्यात्मिक और भौतिक जो प्रकार है, हम जब आगे क्लास लेंगे तो वहां देखने वाले हैं कि उसका पूरा जो प्रकार है उसके बारे में हम एकदम विस्तार से जानेंगे. ठीक है, अभी हमारे भारतीय कॉन्स्टिट्यूशन, हमारे भारतीय संविधान ने वातावरण की क्या व्याख्या की है, ये आएंगे हमारे कंसेप्ट में, नहीं तो मीनिंग में आएंगे. ठीक है, कंसेप्ट वाला जो टॉपिक है उसका अलग डेफिनेशन है. ठीक है, देखिए, it is the status that shall be duty of every citizen to India to protect or improve natural environment including forests, lakes, rivers and wildlife and to have a compassion for a living creatures. मतलब क्या है कि जो हमारी जो राज्य घटना है, हमारे भारत के संविधान ने भी पर्यावरण के बारे में अपने खुद की डेफिनेशन दी है. और आर्टिकल किसमें, तो 51 आर्टिकल ए में. ठीक है, ये सवाल इंपॉर्टेंट है. हमारे पर्यावरण के बारे में जितनी सारी चीजें कहा दी गई हमारे कॉन्स्टिट्यूशन में आर्टिकल 51 ए में. ठीक है, देखिए एक बात बता देती हूँ कि हमारा जैसे भारत इंडिपेंडेंट कब हुआ है, तो 47 में हुआ है ना. तो उसके पहले भी हमारे पर्यावरण शिक्षा की जो आवश्यकता है, जब हम ब्रिटिश काल था तब से पर्यावरण शिक्षा के पर ध्यान दिया गया है और पर्यावरण के बारे में जो है जागरूकता रही है.
इंडिपेंडेंट होने के बाद भी इस पर ज्यादा जोर दिया गया, लेकिन इसके पहले भी पर्यावरण शिक्षा जो है इस पर बहुत सारे कार्य किए गए। इसलिए हमारे भारतीय संविधान में पर्यावरण जो टॉपिक है इसको समाविष्ट किया गया है और हमारे आर्टिकल 51A में इसका उल्लेख हमें देखने को मिलता है। तर भारताची राज्यघटनेत काय म्हणत आहे बघा, की भारताच्या राज्यघटनेनुसार नोंद केली आहे की भारताचे नैसर्गिक पर्यावरण ज्यामध्ये जंगले, सरोवर, नद्या आणि वन्यजीव यांच्यासह सुरक्षित ठेवणे व त्यांची स्थिती अधिक सुधारणे आणि सजीव प्राण्याबद्दल सहानुभूती ठेवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असेल। तुम्ही बघितलंय का की जंगलातल्या एखाद्या प्राण्याला मारलं तर शिक्षा वगैरे होते? बघितलंय का तुम्ही? अरे यस है ना? देखे हो क्या हाँ आपने? मैम। देखिए ये सलमान खान एक पिक्चर भी आई थी जिसमें सलमान खान ने उसको शिकार करते समय उसको सजा जेल में हाँ, बिल्कुल मतलब कुछ बिल्कुल 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 सही बात है। ये तो बेस्ट एग्जाम्पल है, हमेशा सबको याद रहेगा क्योंकि उन पर केस भी चल रहा है अभी सलमान खान पर। तो ये हमारे भारतीय राज्य घटना में हमारे जो वन्यजीव प्राणी है, जितने भी प्राणी है, चाहे उनका अगर हानि पहुंचाते तो चाहे कोई भी हो, उस पर कानूनी कार्रवाई करने का जो आदेश है हमारे भारतीय संविधान में दिया गया है। देखिए हमारे जो पुलिस के लॉ होते हैं वो अलग है और फॉरेस्ट के जो लॉ है वो थोड़े अलग है, ठीक है। फॉरेस्ट के लॉ जो है वो थोड़े स्ट्रिक्ट है। अगर आप देखिए मोस्टली गांव में क्या होता है कि जंगल बहुत ज्यादा होता है ना गांव की तरफ, तो लोग क्या करते हैं कि गांव में जंगल में जाते हैं, पेड़ तोड़ेंगे, वहाँ के प्राणी वगैरह होते हैं उन सबको मारते हैं ना। या फिर क्या होता है कि खेती होती है तो खेती में बहुत सारे जो जंगली जानवर है वो आ जाते हैं तो उनको मारते हैं ना। तो जब वो फॉरेस्ट वालों को पता चलता है तो उनको अरेस्ट करने का, उन पर फाइन लगाने का 5 साल की। देखिए अगर पहली बार आप किसी गुनाह कर रहे हो, जंगली प्राणी को मार रहे हो, तो आपको सिर्फ 25,000 का कानूनी 25,000 रुपये भरने हैं और 3 साल की शिक्षा है। अगर आप वही गलती दोहराते हो तो अगले साल मतलब नेक्स्ट टाइम आपको 50,000 भरने हैं, 5 साल की शिक्षा है। आप थर्ड टाइम करते हो तो अमाउंट बढ़ते जाती है और आपका जो शिक्षा का कालावधि है वो भी बढ़ते जाता है, ठीक है। लेकिन इन सालों में उस इंसान की वो हालत कर देते हैं फॉरेस्ट वाले, क्योंकि उनकी जो स्ट्रिक्टली फॉलो किया जाता है ये वाला रूल्स। इसीलिए हमेशा अपने आजू बाजू के जितने भी जंगली जानवर हो, चाहे आपके पेट्स हो घर के, उन सभी का आपको हानि नहीं पहुंचा सकते। आप मोस्टली देखोगे कि बहुत सारे न्यूज़पेपर में भी आता है कि मतलब वो तो मुझे बताना नहीं चाहिए फिर भी बता दे रही हूँ मैं कि आप देखते होंगे कि बहुत सारे जो प्राणी है हमारे जो वातावरण में आते हैं उनके साथ जो अत्याचार किया जाता है, तो उनके जो लॉज है वो क्यों आते हैं, तो हमारे कॉन्स्टिट्यूशन में उसका उल्लेख होने के कारण, ठीक है। अब देखते हैं कि कॉन्सेप्ट क्या है वातावरण की, मतलब हमारे पर्यावरण की कॉन्सेप्ट क्या है। ये सब कहाँ आएंगी, हमारे मीनिंग में आएंगी, ठीक है। आगे देखते हैं, पर्यावरण प्रदूषणाच्या लोकसंख्या विस्फोटाच्यामुळे पर्यावरण प्रदूषण प्रक्रियेत नैसर्गिक स्रोताच्या टंचाईमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामाच्या स्थितीचा विद्यार्थ्याला अभी देखिए मैंने क्वेश्चन पूछा था आप लोगों को कि पर्यावरण शिक्षा हमारे अभ्यासक्रम में क्यों समाविष्ट की गई है। बताया था ना मैंने कि हमारे अभ्यासक्रम में हम सिलेबस में क्यों दिया गया है। हम देखते हैं 5वीं से लेकर हम ग्रेजुएशन तक हमारे पीजी तक जो है पर्यावरण शिक्षा है। तो उसका आंसर देखिए, उसका आंसर क्या है कि पर्यावरण प्रदूषणाच्या लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पर्यावरण प्रदूषण प्रक्रियेच्या व नैसर्गिक स्रोताच्या टंचाईमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामाच्या स्थितीचा विद्यार्थ्यांना, सामाजिक संघटनांना, समाजाला योग्य तो परिचय करून देण्यासाठी पर्यावरण शिक्षण हा अभ्यासक्रमात ठेवण्यात आलेला आहे। अब बताइए क्यों रखा गया है। आप तीनों में से कोई बताइए कि पर्यावरण शिक्षा भी क्यों रखा गया हमारे इसमें। हेलो मैडम रिपीट करा क्वेश्चन रिपीट करा। देखिए पर्यावरण जो शिक्षा है ये हमारे सिलेबस में, हमारे अभ्यासक्रम में क्यों रखा गया है वो पूछ रही हूँ मैं। मॅडम ते याच्यासाठी ठेवलंय कारण की येणाऱ्या एन्व्हायरमेंटला आपल्याला कन्झर्व करायचं आहे। एन्व्हायरमेंट जर गुड नाही राहिलं तर मग येणाऱ्या जनरेशनला त्याचा काही फायदाच होणार नाही आणि त्यावेळेस ते ऍटमॉस्फिअर खूप वेगळं राहणार आहे। त्याच्यासाठी ते कन्झर्वेशन साठी त्यांनी ते एन्व्हायरमेंट ठेवलेलं आहे, येणाऱ्या पिढीला त्याच्याबद्दल माहिती भेटावी म्हणून। हाँ बिल्कुल बिल्कुल। अब
ये वाली जो देखिए आपने जैसे मनीषा मॅडम बोलल्या की येणाऱ्या पिढीला माहिती मिळावी, ठीक है। तो अभी हम क्यों इन्फॉर्मेशन देना चाहते हैं, क्योंकि जब हमारे साथ कुछ गलत होता है तो हम चाहते हैं कि हमारी आने वाली जनरेशन जो है, जो हमारे साथ हुआ है वो चीजें हमारे आने वाली जनरेशन के साथ नहीं होनी चाहिए, है ना मैम। मतलब जब देखिए संकट, पर्यावरण संकट जैसे हमारा चिमरिल है, उसके बाद हम देखते हैं भोपाल की दुर्घटना है, अनुस्फोट है, वो सारी जो चीजें उनसे दुष्परिणाम, जैसे अमेरिका ने जापान पे अणुबॉम्ब डाला था, ठीक है, उसके बाद क्या हुआ था हम सब जानते हैं कि उसके बाद जापान का कितना लॉस हुआ। तो वो सारी चीजें, उन लॉसेस को जब हम फेस कर रहे हैं तो हमारी आने वाली पिढी ने वो नहीं करना चाहिए, उससे दूर रहना चाहिए, उनके जाणीव जागृती आहे त्यांच्यात निर्माण व्हायला पाहिजे, या संकटांना त्यांना तोंड द्यायला नको पाहिजे, म्हणून आपण पर्यावरण शिक्षण हा आहे अभ्यासक्रमात ठेवत असतो। तर हे जी तुमची कन्सेप्ट आहे ही तुमच्या कन्सेप्ट मध्ये येणार, संकल्पनामध्ये हे लिहायचं आहे, ठीक आहे। नंतर बघा निसर्ग चक्राचे आकलन होणे, पर्यावरणाचे संतुलन महत्व समजून सांगणे हा मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जरा परिसराशी संबंध असतो। अब नैसर्गिक चक्र म्हणजे माहित आहे तुम्हाला ना, की सांगावे लागेल पुन्हा? माहित आहे ना निसर्ग चक्र म्हणजे? नाहीतर सांगण्याची आवश्यकता असेल तर सांगू शकते मी, की पाण्याचे ढग होणे, मग सॉरी ढगातून पाणी येणे, पाण्याची वाफ होणे, माहिती है ना। कन्झर्वेशन ऑफ वॉटर येतं मॅडम, ते कन्झर्वेशन ऑफ वॉटर म्हणतात त्याला। बघा निसर्ग चक्रामध्ये मॅम मी कालच वाचून सांगते की प्रत्येक निसर्ग जो चक्र आहे, जसा पाण्याचा निसर्ग चक्र वेगळा आहे, एखाद्या प्राण्याचा वेगळा आहे, झाडे झुडपांचा तुम्ही घेणार तर वेगळा आहे, कॉमन म्हणजे प्रत्येक घटकांचा निसर्ग चक्र जसा वेगळा आहे। फॉर एक्झाम्पल अगर प्राण्याचा आपण निसर्ग चक्र घेतला तर प्राण्याने गवत खाल्लं आहे, गवत खाल्ल्यानंतर त्याने शेण दिला आहे, त्या फॉर एक्झाम्पल एखादा फळ खाल्लं असेल प्राण्याने, गवताच्या त्याच्यातून काही बीज गेला असतील, त्यानंतर त्याने गायीने जर शेण दिलेलं आहे तर त्या शेणामधून बिया निघतील आणि त्यानंतर पुन्हा झाडे वापतील आणि तेच पुन्हा दुसरा प्राणी खाईल, हा झाला प्राण्यांचा निसर्ग चक्र। पाण्याचं तसंच आहे, पाणी ढग असेल, पाणी पडेल, त्यानंतर त्याची वास होईल, पुन्हा ढग होतील, हा झाला पाण्याचा निसर्ग चक्र, ठीक आहे। मानवाचा निसर्ग चक्र, जन्म होईल म्हणजे मानवी पंचमहाभूतापासून हा तयार झालेला शरीर आहे, त्याचा जन्म होईल, त्यानंतर तो जीवन जगेल आणि जेव्हा तो मृत्यू होईल त्यानंतर पुन्हा हे पंचमहाभूते आहेत ते वातावरणामध्ये मिसळून जाणार आणि पुन्हा ह्याच पंचमहाभूतापासून दुसरे जे शरीर आहे ते निर्माण होणार। तेव्हाच आपण मोस्टली बघतो की काही वेळा काय असते की पंचमहाभूतांमुळेच मानवाच्या, मी सांगत आहे निसर्ग चक्राच्या, की आपण बघतो की जसं भारतातील एखादी घटना आहे, तुम्ही पेपरमध्ये वाचणार असणार तर खूप देशाच्या, दुसऱ्या देशातल्या एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टी माहीत असतात, जेव्हा की तो कधीच येत नाही। तर हे कशामुळे होत असते, तर हे पंचमहाभूते जी आहेत, आपलं शरीर जो आहे तर हे परिसरामध्ये पसरत असतात आणि त्या काही गोष्टी ज्या असतात त्या तिकडे ज्या, म्हणजे असं नाही आहे की आता मी भारतामध्ये मृत्यू पावलेला आहे तर माझा जन्म फक्त भारतातच होईल, ठीक आहे। तर ह्या मोस्टली खूपच कमी असतात, पण ह्या मायनर गोष्टी आहेत, तर ह्यामुळेच हा मानवाचा निसर्ग चक्र आहे, ठीक आहे, तर त्या त्यांना माहीत असतात। नंतर बघा मानवाने जर अतिरेक केला तर मानवी जीवन धोक्यात येईल आणि जाणीव सतत विद्यार्थ्यांना करून देणे आवश्यक आहे, याकरता सुद्धा पर्यावरण शिक्षण हा अभ्यासक्रमात ठेवलेला आहे, की जर आपण विद्यार्थ्यांना जाणीव करूनच दिली नाही आणि साधन संपत्तीचा खूप जास्त वापर केला तर काय होईल की येणारा जो भविष्यातील संकट आहे त्यांना ते फेस करावे लागणार आहेत। बघा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कन्सेप्ट आणि मिनिंग मध्येच वेळ निघून जाणार आहे। आपल्या बुद्धीच्या जोरावर मानवाने प्रगती केली आहे आणि पर्यावरणावर आक्रमण करायला सुरुवात केली आहे। त्यामध्ये शहरीकरण आहे, औद्योगिकरण आहे, शेती आहे, लोकसंख्या आहे, शेतीचे वाटे झाले आहेत। तुम्हाला माहित असेल की शेतीच्या मोठ्या मोठ्या तुकड्यातून लहान लहान तुकडे झालेले आहेत, ठीक आहे। मानवाने आपली प्रगती केली, विकास केला, त्याच्याबरोबर त्यांनी काय केलेलं आहे की जे गाव होते, आता तुम्ही बघणार की गावे हे शहरांना कनेक्ट होत आहेत, माहित आहे की नाही तुम्हाला। जसं बांबोरी हा आधी जळगावच्या बाजूचा गाव होता, पण जळगावचा डेव्हलपमेंट झाला आणि बांबोरी आणि जळगाव जो आहे आता एकच झालेला आहे, तुम्हाला जर बघायला मिळत असेल तर ना। तर हे कशामुळे आहे, शहरीकरण आहे, औद्योगिकरण। तर आता शहरीकरण वाढले तर औद्योगिकरण वाढेल, म्हणजे विविध कारखाने निघतील, विविध व्यवसाय निघतील, है ना। तर औद्योगिकरण, शहरीकरण, लोकसंख्या विस्फोट आहे, शेतीचे तुकडे आहेत, वाहतूक वाढेल, औद्योगिकरण वाढला तर काम, लोकसंख्या वाढलेली आहे, औद्योगिकरण झालेलं आहे, शहरीकरण झालेलं आहे, तर लोकांना रोजगार पाहिजे तर ते दूर दूर जाणार, मग दूर जाण्याकरता त्यांना वाहतुकीचे साधन लागणार आहेत, वाहतुकीचे साधन लागतील तर त्यामुळे काय होणार, प्रदूषण वाढेल, है ना।
या सगळ्यातून काय झालेलं आहे, मानवाला समस्या निर्माण झालेल्या आहेत. आधी त्याने काय केलं, आपल्या विकासाकरताच ह्या गोष्टी निर्माण केलेल्या होत्या. मानवाने आपला विकास करण्याकरता नवीन नवीन तंत्रांचा वापर केलेला आहे, नवीन नवीन गोष्टी अडॅप्ट केलेल्या आहेत. बट नवीन गोष्टी अडॅप्ट केल्यानुसार काय झालं आहे की त्याचा लॉसेस पण आहे. त्याला बेनिफिट आहे, त्याचा डेव्हलपमेंट झाला, त्याचा बुद्धीचा विकास झालेला आहे, पण त्याचे काही लॉसेस पण आहेत. तर ह्या ज्या लॉसेसना फेस करू नये येणाऱ्या पिढीने, म्हणून सुद्धा पर्यावरण शिक्षण हा अभ्यासक्रमात ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर 100 वर्षामध्ये बघा, आता गेल्या 100 वर्षाचा आपण विचार करूया, तेल गळती है ना, अणुस्फोट झालेले आहेत, समुद्र प्रदूषण बघितलंय का तुम्ही? समुद्र प्रदूषण, भोपाळ गॅस दुर्घटना आहे, चमलिन दुर्घटना आहे, या सगळ्यांमुळे काय झालेलं आहे की पर्यावरण शिक्षणाला महत्व वाढलेले आहे. यापैकी एखादी तरी घटना माहिती आहे का तुम्हाला? भोपाळ दुर्घटना, चमलिन दुर्घटना, अणुस्फोट, हो मॅडम, हो है ना, हो माहित आहे ना? हो. Yes, बॉम्ब होते जपानमध्ये, हिरोशिमा नागासाकी, नंतर भोपाळ ट्रॅजेडी होती गॅसची. आता लेटेस्ट पण एक बँगलोरला पण गॅस ट्रॅजेडी झाली हा होती. हा हा, काल परवा पण एक झालेलं आहे, मला आठवत नाही त्या ठिकाण. न्यूक्लिअर ब्लास्ट झालेला आहे मॅडम हा ना, कुठेतरी हा काल. ना, हा हा, तेच मला पण व्हॉट्सअपला आहे, पण त्या ठिकाणचं नाव मला आता आठवत नाही आहे. लिस्बियो मॅडम, बहुतेक लिस्बियो आहे काहीतरी. हा, लेस्बियन मधलंच आहे वाटतं की. हा, तर बघा हे काय आहे, तर हे दररोज नेहमी बघ, असं नाही की भारतातच झालेलं आहे तर फक्त भारताचं पर्यावरण बिघडेल. जगात कुठेही झालेलं असेल तरी त्याचा परिणाम होत असतो. जसे अंटार्क्टिका खंड तुम्हाला माहित असेल, तिथे बर्फाची पातळी काय होत आहे, वितळत चाललेली आहे ना. तर त्यामुळे किती जरी जो प्रदूषण, पर्यावरणाचा जो चक्र आहे तो बिघडत चाललेला आहे. अंटार्क्टिका खंडात राहतो का आपण? नाही, आपण आशिया खंडात राहतात. पण अंटार्क्टिका खंडात होणारे बदल, त्याचा परिणाम सुद्धा आपल्यावर होत असतो, कारण की ते पृथ्वीवर आहे ना, आपण सुद्धा पृथ्वीवर आहोत. ठीक आहे, म्हणून कुठेही घटना जरी घडली असेल, जसे आपण बघूया चेंब्रिल घटना जी आहे ती युक्रेनला झालेली होती. भारतात झालेली आहे का युक्रेनला झाली होती? 26 ते 28 एप्रिल 1986 ला झालेली होती. ठीक आहे, तिथे पण परमाणु आणि रिएक्टर झालता, पाण्यामुळे ती दुर्घटना झालेली होती आणि खूप 20-1 लाख लोकांचा त्यात मृत्यू झालेला होता. पण तशी पुन्हा होऊ नये, पुन्हा त्याच चुका होऊ नये म्हणून देखील पर्यावरण शिक्षण हा अभ्यासक्रमात ठेवलेला जातो. आता तुम्हाला पर्यावरण शिक्षणाचा अर्थ आणि कन्सेप्ट लिहिताना त्याच्या काही व्याख्या लिहायच्या आहेत. तर पहिली व्याख्या बघूया. पर्यावरण शास्त्र म्हणजे पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर असणारा प्रभाव यांचा अभ्यास होय. ठीक आहे, तसेच पर्यावरणाच्या संदर्भात मानवाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागेल त्या सर्व समस्याचा अभ्यास करून त्यांचं निर्मूलन करणाऱ्याचे शास्त्र म्हणजे काय आहे? पर्यावरण शास्त्र आहे. या व्याख्येत काय म्हटलेलं आहे की पर्यावरणाच्या ज्या समस्या आहेत, ठीक आहे, त्या कोणत्या कोणत्या समस्या ज्या मानवी जीवनावर परिणाम करत आहेत त्यांचा आधी तुम्हाला शोध घ्यायचा. 2 शब्द महत्वाचे त्या व्याख्येमध्ये, जॉन टर्क यांची व्याख्या, आणि जॉन टर्क यांची व्याख्या आपल्या पर्यावरण शिक्षणामध्ये अतिशय आवश्यक आहे. तुम्ही पर्यावरण शिक्षणाच्या फर्स्ट पेज पासून लास्ट पेज वर जाणार तरी पण जॉन टर्क यांचे जे सिद्धांत आहे, त्यांची जी व्याख्या, यांचा जो नाव आहे तो तुम्हाला प्रत्येक पेजवर पाहायला मिळेल. तर ही व्याख्या खूप जास्त IMP आहे जॉन टर्क यांची, आणि जॉन टर्क सुद्धा पर्यावरण शिक्षणामध्ये IMP आहे. ठीक आहे, तर बघा यांच्या व्याख्येतले फक्त एक सार लक्षात घ्या की कोणत्या कोणत्या घटनांच्या कोणत्या कोणत्या समस्यांना मानवाला फेस करावे लागत आहे त्याचा शोध घेण्याचा आहे. एक तर समस्याचा शोध घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं, तिथेच थांबायचं नाही आहे, तर शोध घेऊन तुम्हाला त्याच्यावर निर्मूलन करायचे है, उसके ऊपर उपाय ढूंढने हैं कि कौन सी जो समस्या उसको फेस करना पड़ रहा है, उसको सब आपको देखना है और जो समस्या उसको दूर करने के लिए आपको उपाय योजना करना है. सभी अपने जो कैमराज है उसको ऑन कर लीजिए, वीडियो मतलब मुझे फोटो निकालना है. मनीषा मॅम तुम्ही व्यवस्थित नाही येत आहात. हा ठीक है ठीक है. चलो हाँ, अभी मैं स्टार्ट करती हूँ. अब बंद कर सकते हो अभी. ओके. और दूसरी वुडवर्थ की, वुडवर्थ जो है एक सायकोलॉजिस्ट है, उनकी भी व्याख्या, उनकी जो डेफिनेशन बहुत इंपॉर्टंट है. व्यक्तीवर अनुवंशाशिवाय ज्या ज्या गोष्टीचा